आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी यावर चर्चासत्र। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या 26वा वर्धापन दिन। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार। पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती। पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात। 10 तारखेच्या पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट पहा, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला। तर या रेल्वेतील पर्यटक रायगड, शिवनेरी, प्रतापगड यासह पन्हाळा किल्ल्यावर, लाल महाल यासह कसबा गणपती आणि शिवसृष्टी या ठिकाणांना भेटी देणार। मुंबईतील कुर्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाआरती सोहळा पार पडणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाआरतीचं आयोजन। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा। तर छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह शिवतीर्थ महालवरून पालखीची सुरुवात। पालखीमध्ये घोडोळे, ढोल ताशा पथक यासह ध्वजधारी बँड आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण। अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरामध्ये बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन। तर बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवारांचा सस्पेन्स कायम। बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला। मात्र शरद पवारांनी निवडणुकीसंदर्भात सस्पेन्स राखून ठेवलाय। पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय घेणार, पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक। निवडणुका ताकदीने लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार।